नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता साक्षी, महिपत आणि प्रियाने मिळून सायलीला अडकवलेलं असतं आणि आता कसं अर्जुन तिला सोडवून आणणार। खरं तर आता इथे त्यांचा प्लॅन झालेला असतो की आपण सायलीला पोलिसांच्या ताब्यामध्ये एका गुन्ह्याखाली, गंभीर गुन्ह्याखाली पकडवून द्यायचं। मग अर्जुनचा तिला शोधण्यामध्ये वेळ वाया जाईल आणि नंतर ज्यावेळेस त्याला सायली कुठे आहे हे समजेल त्यावेळेस सायलीला सोडवण्यामध्ये अर्जुनचा वेळ वाया जाईल आणि मग अर्जुन हा पूर्ण पद्धतीने वीक होऊन जाईल माइंडने आणि मग तो सायलीला शोधण्यात इतका व्यस्त होईल, मग्न होईल की मधुभाऊ वगैरे तो सगळं विसरून जाईल। तर इथे आता सायली ही अर्जुनचा फोन उचलत नसते, मेसेजेसना रिप्लाय देत नसते, ती कुठे काही पत्ता लागत नसतो, त्यात ती कुसुमताईंच्या घरी नसते। त्यामुळे आता इथे अश्विन आणि अर्जुन दोघंही भाऊ सायलीला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले असतात। बराच वेळ सायलीला शोधल्यानंतर आता अश्विन आणि अर्जुनला ती कुठेही सापडत नसते। अश्विन म्हणतो, दादा आता आपण काय करायचं रे? अर्जुन म्हणत असतो, अश्विन मलाही काही सुचत नाहीये। इतक्यात त्याला पोलीस स्टेशनमधून फोन येतो आणि अर्जुन अचानक ओरडतो, व्हॉट? सायली? त्याबरोबर लगेचच आता अश्विन घाबरतो। अश्विन अर्जुनला विचारतो, दादा काय झालं? तू एवढा का पॅनिक झालास? बोल ना दादा, काय झालं? आणि सायली वहिनीचं नाव तू एवढ्या जोरात काय घेतलंस? काही झालंय का? दादा अरे सांग ना। अर्जुन हा इतका डिस्टर्ब झालेला असतो 2-3 मिनिटांसाठी की तू काही बोलत नसतो। अश्विन पुन्हा विचारत असतो, दादा बोल काहीतरी। त्याबरोबर आता अर्जुन म्हणत असतो, अश्विन सायलीला पोलिसांनी अरेस्ट केलं आहे। आता अश्विन सायलीला पोलिसांनी अरेस्ट केलं आहे असं ज्यावेळेस अर्जुन हा अश्विनला सांगतो त्यावेळेस अश्विनला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो। अश्विन म्हणतो, व्हॉट? दादा मग आता आपण काय करायचं? सांग ना, बोल दादा लवकर। त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, अश्विन काय करायचं म्हणजे काय? आता पोलीस स्टेशनला जावं लागेल मला। मी एक काम करतो, मी ताबडतोब निघतो आणि पोलीस स्टेशनला जातो। आता अर्जुन मी पोलीस स्टेशनला जातो असं म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो, नाही दादा, एकटा जाऊ नकोस तू, तुझी मनस्थिती ठीक नाही आहे, मीही तुझ्याबरोबर येतो, आपण दोघं मिळून एकत्र जाऊया असं अश्विन सांगतो। अर्जुन म्हणतो, नाही नको अश्विन, तू घरी जा। आता ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरायला लागेल आणि आपल्या घरीसुद्धा पोहोचेल। घरी मॉम, डॅड, पूर्णाजी या सगळ्यांना ज्यावेळेस सायलीला अरेस्ट झाली आहे ही गोष्ट कळेल त्यावेळेस त्यांनासुद्धा खूप मोठा धक्का बसेल। त्यांना सावरण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी घरी कोणीतरी पाहिजे। तू त्यांना समजाव की काही होणार नाही सायलीला, मी तिला सोडवून आणेन। त्याबरोबर आता लगेचच अश्विन म्हणतो की ठीक आहे दादा, मी घरी जातो, तू म्हणशील तसं करूया आपण। तू एक काम कर, तू माझी गाडी घेऊन जा। अरे दादा, गाडीची गरज तुला आहे, मी काय इथून पटकन रिक्षा किंवा कॅब काहीतरी घेऊन जाईन, तू गाडी घेऊन जा आणि तिकडे काय घडतंय काय नाही प्रत्येक गोष्टीचे अपडेट मला देत राहा आणि काही गरज वाटली तर मला कॉल कर। अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे, मी तुला कळवत राहीनच अपडेट, पण तू घर सावरून घे, घरात सगळ्यांना आधार दे हां, आणि घरात जास्त काही गोंधळ होऊ देऊ नकोस आणि जमली तर ही बातमी जास्त बाहेर लीकसुद्धा होऊ देऊ नकोस। अश्विन म्हणतो, हो दादा, मी घेईन काळजी। मग आता अर्जुन हा तिकडनं पोलीस स्टेशनला जायला निघालेला असतो। आता रस्त्यातच तो पटकन चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला हे सगळं घडलेला प्रकार सांगतो। त्याबरोबर लगेचच चैतन्य हा अर्जुनला म्हणतो, तू काही काळजीच करू नकोस अर्जुन, मी एक काम करतो, सगळ्यात अगोदर कोर्टात जातो आणि बेलचे डॉक्युमेंट्स तयार करून घेतो आणि थेट तुला पोलीस स्टेशनमध्ये गाठतो, तू मला पोलीस स्टेशनलाच भेट, कामाला लागतो मी। एवढं बोलून आता लगेचच चैतन्य फोन कट करतो। अर्जुन तोपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला असतो आणि आता मला सायली सुभेदार, माझी बायको, हिला भेटायचं आहे असं सांगत असतो। आता पोलीस त्याला त्याची ओळख विचारतात, त्यावर अर्जुन सांगतो, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार। त्याबरोबर आता लगेचच वकील साहेब, तुम्हाला स्वतःला प्रोसिजर माहिती असणार आणि तरीसुद्धा तुम्ही डायरेक्ट तुमच्या बायकोला भेटायला कसे काय आलात असं विचारतात। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मला प्रोसिजर माहीत आहेच, माझा असिस्टंट घेऊन येतोय बेलचे पेपर, तोपर्यंत मला फक्त माझ्या बायकोला भेटायचं आहे असं म्हणतो। त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब त्यांना सांगत असतात की तुमच्या बायकोवरती खूप डेंजर चार्जेस आहेत, त्यामुळे तुमच्या बायकोला स्पेशल सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे असं सांगतात। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, व्हॉट? माझ्या बायकोवरती एवढे गंभीर आरोप आहेत, नक्की काय चार्जेस लावलेत तुम्ही माझ्या बायकोवरती? त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब हे अर्जुनला सांगायला लागतात की तुमची बायको एका भर बाजारातून एका लहान मुलीला किडनॅप करताना पकडली गेली आहे आणि म्हणून आम्ही तिला अटक केलं आहे। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, व्हॉट? माझी बायको सायली सुभेदार ही लहान मुलीला किडनॅप करत होती? तुम्ही काय बोलताय इन्स्पेक्टर, तुम्हाला कळतंय का? त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात,
ॲडव्होकेट साहेब, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आवाज वाढवून इथे काही होत नाही. तुम्हाला कोण ओळखत नाही, तुम्ही पनवेलमधले सगळ्यात उत्तम वकील आहात. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन अरेरावीची भाषा करायची. हे बघा, तुम्हाला जर तुमच्या बायकोला भेटायचं आहे तर पहिले तर भेटण्याची परवानगी कोर्टाकडनं घेऊन या, ऑर्डर घेऊन या. नाहीतर जर तुम्हाला तुमच्या बायकोला इथून सोडवून घेऊन जायचं आहे तर बेलचे डॉक्युमेंट्स घेऊन या. अर्जुन काही न बोलता डॅमेट असं म्हणतो आणि लगेच तिकडनं बाहेर येतो व चैतन्यला फोन करून विचारतो, चैतन्य कुठं आहेस तू, अजून का पोहोचला नाही आहेस? चैतन्य सांगत असतो, अर्जुन डोंट वरी, मी पोहोचतोय थोड्या वेळात. अरे मध्ये रस्त्यात ट्रॅफिक लागलं त्यामुळे लेट झाला आहे. मी 10-15 मिनिटात पोहोचतोय, डोंट वरी. त्याबरोबर आता चैतन्य त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. आता चैतन्य हा अर्जुनला म्हणत असतो, आता अर्जुन म्हणतो, काय ते बोल पटपट. चैतन्य, काही झालं तरी आपल्याला सायलीला सोडवायचं आहे. इतक्यात त्या ठिकाणी मीडिया गोळा झालेली असते. आता मीडिया ही अर्जुनला तिथे बघते आणि म्हणत असते, अरे वा, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बातमी पसरण्या अगोदरच स्वतःच्या बायकोला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर. त्याचबरोबर दुसरा पत्रकार लगेचच म्हणायला लागतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमच्या बायकोवरती गंभीर आरोप झालेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. नवरा म्हणून तुमची काय भूमिका असेल? तुम्ही नवरा म्हणून भूमिका घेणार की वकील म्हणून कायद्याची साथ देणार? तुम्ही तुमच्या बायकोच्या पाठीशी उभे राहणार की न्यायाला हात देणार? काय करणार तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार? दुसरी एक लेडीज विचारते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, नक्की तुमच्या बायकोवरती कशाचे चार्जेस लागले? नक्की तुमच्या बायकोने केलाय तर कोणता गुन्हा केलाय? काय असतील तुमच्या पुढच्या स्टेप्स सांगा. या सगळ्याचा विलास मर्डर केस किंवा वात्सल्य आश्रम या कोणत्या तरी गोष्टीशी काही संबंध आहे का? की तुमचे सासरे म्हणजेच मधुकर पाटील त्याचबरोबर त्यांची मुलगी सायली मधुकर हे दोघं मिळून वाईट कामं करतात, काळे धंदे करतात? या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे? प्लीज अर्जुन सुभेदार उत्तरं द्या. आता अर्जुनला मीडियाने एवढे सगळे प्रश्न विचारल्याबरोबर अर्जुनचं डोकं हे पूर्णपणे भंजाळून गेलेलं असतं. त्याला आता कळत नसतं की मी नक्की यांना उत्तर तर काय देऊ. अर्जुन हा सगळ्यांवरती चिडतो आणि म्हणत असतो, शट अप, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? उगाचच्या उगाच करायचे म्हणून काही आरोप करताय का तुम्ही? त्याबरोबर आता अर्जुन खूप जास्त चिडला. ही गोष्ट चैतन्याच्या लक्षात येते. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन हे बघ, प्लीज आरडाओरडा करू नकोस, रिलॅक्स हो, शांत हो. बरं, तू एक काम कर, तू आतमध्ये जा आणि हे पुढचं प्रोसेस जे काही आहे ते कंप्लीट करून घे. जा ना, बेलचं प्रोसेस कंप्लीट कर. तोपर्यंत मी इथे बोलतो मीडियाबरोबर. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, अरे यांना कळायला नको का कुठल्या वेळी काय बोलतील काय नाही? प्रसंगाचं काही गांभीर्य आहे की नाही यांना? कंडिशन काय आहे, यांचं बोलणं काय आहे? अरे माझ्या बायकोला अटक झाली आहे. त्याबरोबर लगेचच मीडिया म्हणायला लागते, सर आमचं कामच हे आहे की जे काही घडलं आहे ते जनतेच्या समोर नेऊन ठेवणं, सांगा लवकर. त्याबरोबर चैतन्य म्हणतो, एक मिनटं, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. त्याबरोबर लगेचच दुसरा पत्रकार म्हणतो, नाही सर, आम्हाला तुमच्याकडून नाही तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडूनच उत्तरं हवी आहेत. हे का गप्प बसलेत? यांना का काही सांगायचं नाही आहे मीडियाला? का मीडियापासून यांना काही गोष्टी लपवायच्या आहेत का? जनतेला, सामान्य जनतेला सगळं सत्य कळू नये अशी यांची इच्छा आहे का? सामान्य जनतेसमोर यांना नंतर काहीतरी खोटं चित्र उभं करायचं आहे का? त्याबरोबर चैतन्य म्हणत असतो, हे बघा, आजपर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कधीही मीडियापुढे आणि जनतेपुढे खोटं चित्र उभं केलेलं नाही आहे आणि यापुढेही करणार नाही. आम्ही कायम सत्याला न्याय देत आलो आहे आणि आजही आम्ही सत्याच्याच बाजूने उभे आहोत. सायली सुभेदार म्हणजेच माझी वहिनी आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची बायको हिने आजपर्यंत कोणाला साधा त्रास दिलेला नाही आहे, तर ती एखाद्या लहान मुलीला किडनॅप काय करणार आहे? त्यांच्यावरती जे काही आरोप झाले ते चुकीचे आहेत आणि ते आम्ही सिद्ध करूच. पण तोपर्यंत प्लीज तुम्ही शांत राहा. तुम्ही सर आम्हाला कोऑपरेट केलं तर जे काही घडलं आहे किंवा जे काही घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे या सगळ्या गोष्टींचे अपडेट आम्ही स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पण तोपर्यंत प्लीज उगाचच्या उगाच कोणत्याही खोट्या पद्धतीच्या अफवा किंवा खोट्या बातम्या ह्या तुम्ही लोकांपर्यंत, पब्लिकपर्यंत पोहोचवू नका. कारण एखादी चांगली गोष्ट पसरायला पब्लिकमध्ये वेळ लागतो, पण एखादी चुकीची आणि वाईट गोष्ट पसरायला पब्लिकमध्ये अजिबात वेळ लागत नाही. त्यानंतर आता अर्जुन आणि चैतन्य हे पोलीस स्टेशनच्या आत आलेले असतात. तर चैतन्य हा अर्जुनला सांगत असतो, अर्जुन, अरे मी प्रोसेस करायला गेलो होतो पण तिथे मला नाही जमलं प्रोसेस करायला, कारण वहिनींवरचे जे आरोप आहेत ते गंभीर आहेत, त्यामुळे वहिनींना बेल मिळणं अवघड आहे. त्यानंतर आता अर्जुन हा पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि आता तो पोलिसांना सांगत असतो की सर, माझी बायको सायली सुभेदार ही नाही किडनॅप वगैरे करू शकत कोणाला आणि तिला बेल मिळण्यासाठी अवघड होतं आहे. जर तुम्ही मला तिला भेटू दिलं तर मी तिच्याशी बोलू शकेन आणि बोलल्यावर मला सगळं काही व्यवस्थित कळेल, मी सॉर्ट आऊट करू शकेन गोष्टी. प्लीज तुम्ही मला तिला भेटू द्या.
त्याबरोबर पोलीस सांगतात की नाही, तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही, त्यांना भेटण्यासाठी तुम्हाला कोर्टाची ऑर्डर घेऊन यावं लागेल. मग लगेचच अर्जुन आणि चैतन्य बाहेर येतात. अर्जुन लगेचच चैतन्याला सांगतो, चैतन्य काही कर, पुढच्या अर्ध्या तासाच्या आत मला सायलीला भेटण्याची परमिशन आणून दे, बस बाकी मला काही माहीत नाही. चैतन्य म्हणत असतो, ओके अर्जुन, यू डोंट वरी, पुढच्या अर्ध्या तासाच्या आत तुझ्या हातामध्ये सायली वहिनीला भेटण्याची ऑर्डर कोर्टाची आलेली असेल. आणि मग आता चैतन्य हा कामाला लागलेला असतो. त्यानंतर आता तो पुढच्या अर्ध्या तासात ऑर्डर घेऊन आलेला असतो. आता सायली आणि अर्जुन हे दोघं एकमेकासमोर बसलेले असतात. सायली ही खूप जास्त रडत असते. तिला कळत नसतं की हे सगळं काय होऊन बसलं. अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, हे बघा मिसेस सायली, आता ही वेळ रडण्याची नाही तर लढण्याची आहे. तुम्हीच नेहमी सांगता ना मला, मग आज स्वतःच रडत बसलाय. हे बघा, अजिबात काळजी करू नका. मला माहिती आहे, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही काहीही केलेलं नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढेन. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हां, आहे ना माझ्यावर विश्वास? बोला. त्याबरोबर सायली म्हणत असते, स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे सर माझा तुमच्यावर, पण मला नाही कळत आहे हे सगळं काय घडतंय ते, आणि माझ्याबरोबरच का? त्याबरोबर अर्जुन तिला सांगत असतो, हे बघा काय घडलं होतं ते मला व्यवस्थित सांगा बरं. मग सायली सांगायला सुरुवात करते, मी कुसुमताईकडे जाण्यासाठी घरून निघाले होते. रस्त्यात ट्रॅफिक होतं, त्यामुळे मला पोहोचायला उशीर होत होता. मग मी रिक्षावाल्याला म्हटलं की दादा इथेच रिक्षा थांबवा, मी थोडं अंतर पुढे चालत जाणार आहे. मी रिक्षातून उतरले आणि चालायला सुरुवात केली. इतक्यात मला रस्त्याच्या कडेला एक लहान मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली सापडली. मी त्या मुलीजवळ जाऊन तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती मुलगी उठत नव्हती. तो भर बाजार होता. मी त्या मुलीला पाणी वगैरे पाजण्याचा देखील प्रयत्न केला, पण ती मुलगी शुद्धीवर येत नव्हती. मग एक रिक्षावाला काकांची मदत घेत मी त्या मुलीला सिटी हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे तिला दाखल केलं. तिच्या आईवडिलांना कॉल करून बोलवून घेतलं. तिथली एक सिस्टर मला म्हणाली की मॅडम तुम्ही निघालात तरी चालेल, या मुलीचे आईवडील आले की मी हिला त्यांच्या ताब्यात देईन. ती सिस्टर खूप चांगली होती, मला वाटली ती चांगली, म्हणून मी तिकडनं निघाले. पण त्या मुलीचे आईवडील तोपर्यंत तिथे पोहोचले होते आणि आमची भेट ही वॉर्डच्या बाहेर पडण्या अगोदरच झाली. मी त्यांना सांगितलं की तुमच्या मुलीला मी हॉस्पिटलमध्ये आणून दाखल केलं, तुम्ही एकदा डॉक्टरांशी बोलून घ्या, आणि मी तिकडनं निघाले. मी तिकडनं येऊन पुन्हा चालायची सुरुवात केली. रिक्षा मिळायला मला थोडं पुढे लांब चालत जावं लागेल असं मला एका तिथल्याच व्यक्तीने सांगितलं. मी मेन हायवेपर्यंत रिक्षा पकडायला येत होते. इतक्यात पोलीस आले आणि पोलिसांनी मला अटक केलं आणि थेट इथं पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि मला त्या काळ्या जेलमध्ये घालून ठेवलं. अहो तिथे उजेडही येत नव्हता साधा. अर्जुन सर मला खूप भीती वाटते हो त्या ठिकाणची. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, व्हॉट, तुम्हाला मुलीला हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणून जेलमध्ये घातलं? मला तर सांगितलं की तुम्ही तिला किडनॅप बरं मला सांगा तुम्ही तिला कुठे भेटलात? त्यावर सायली सांगत असते, आपलं कळंबीचं जे बाजार आहे ना अगदी तिथेच भाजी मार्केटमध्ये. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ओके ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला आजच्या आज इथून सोडवणार आहे. त्यानंतर आता अर्जुन हा पोलिसांकडे आलेला असतो आणि पोलिसांना म्हणत असतो, इन्स्पेक्टर सर प्लीज मला तुम्ही पूर्ण डिटेल देऊ शकता का, काय घडलं होतं आणि माझ्या बायकोला तुम्ही का अरेस्ट केली? त्याबरोबर इन्स्पेक्टर सांगायला लागतात की आम्हाला एका अननोन नंबरवरून एक व्हिडिओ मिळाला होता, ज्यामध्ये तुमची बायको त्या लहान मुलीला बेशुद्ध अवस्थेमध्ये रिक्षात भरून घेऊन जाताना दिसते आणि अचानक नंतर तिची पुढची रिक्षा ही फुटेजमधून गायब झाली. त्यामुळे आम्ही तुमच्या बायकोला अटक केली. त्यावर अर्जुन म्हणतो, फक्त एवढ्या बेसिसवर तुम्ही माझ्या बायकोला अटक केलं आहे? त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब सांगतात की नाही, आणखीनही आमच्याकडे पुरावे आहेत. आम्हाला एका निनावी नंबरवरून फोन आला होता आणि त्याच्यावरून आम्हाला सांगण्यात आलं की कळंबोली भाजी मार्केटमध्ये एका लहान मुलीचं अपहरण एक निळ्या रंगाची साडी नेसलेली बाई करणार आहे आणि अगदी तसंच घडलं आणि म्हणूनच आम्ही तुमच्या बायकोला अटक केली. त्यावर अर्जुन म्हणतो, हा फोन तुम्हाला कोणी केला होता, याचे काही अपडेट मिळतील का सर? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, नाही असं विचारल्यावर इन्स्पेक्टर सांगतात की नाही याचे अपडेट आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत, कारण तो नंबर निनावी होता. हितचिंतक असंच त्या व्यक्तीने आपलं नाव सांगितलं आणि माझ्या डिटेल्स कोणाला देऊ नका असंही सांगितलं आहे, त्यामुळे आम्ही असं करू शकत नाही. मग अर्जुन तिकडनं बाहेर पडतो आणि सिटी हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्या मुलीला जिथे ॲडमिट केलेलं असतं तिथे येऊन इन्क्वायरी करतो. आता रिसेप्शनिस्ट त्या मुलगी कुठल्या वॉर्डमध्ये आहे हे अर्जुनला सांगते. अर्जुन लगेचच आता त्या मुलीच्या आईवडिलांकडे येतो आणि सायलीला पोलिसांनी अटक केली आहे, तुमच्या मुलीचा जीव ज्या माझ्या बायकोने वाचवला तिलाच पोलिसांनी अटक केली आहे, तुम्ही माझी मदत करा अशी याचिका करतो. ते आईवडील अर्जुनबरोबर पोलीस स्टेशनमध्ये येऊन साक्ष द्यायला तयार होतात. त्याचबरोबर सायलीला ती मुलगी ज्या कळंबोली बाजारात सापडली होती भाजी मार्केटमध्ये, अर्जुनने तिथलं CCTV फुटेजसुद्धा गोळा केलेलं असतं. त्या फुटेजमध्ये सुद्धा स्पष्ट दिसत असतं की ती मुलगी बराच वेळ अगदी 15-20 मिनटं तिथं बेशुद्ध पडली होती. कोणीच तिच्यावरती लक्ष देत नव्हतं. सायली तिकडे आली, तिने तिला बघितलं,
तिने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, पण त्या मुलीला शुद्ध येत नव्हती. मग सायलीने तिला एका रिक्षावाल्या काकांच्या मदतीने रिक्षात घातलं आणि हॉस्पिटलमध्ये आणून पोहोचवलं. अर्जुन आता तिथल्या ज्या सिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरने त्या मुलीवरती ट्रीटमेंट केलेली असते त्या डॉक्टरचं बोलणंसुद्धा पोलिसांबरोबर करून देतो. म्हणजे आता पोलिसांना सायलीने हे सगळं केलेलं नाही आहे याच्याबद्दलचे पुरावे मिळालेले असतात. मग आता पोलीस हे अर्जुनला सांगायला लागतात, आय एम रिअली व्हेरी सॉरी सर, आमची खरंच या सगळ्यामध्ये चूक नाही आहे. आमच्या हाती जे पुरावे लागले आणि आमच्या नजरेसमोर जे दृश्य आलं आम्ही तेच गृहीत पकडलं आणि तुमच्या मिसेसना अटक केलं. आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की नाही, त्याबद्दल काही हरकत नाही, पण माझं घर आणि माझी बायको यांना तुमच्यामुळे मेंटली हरॅसमेंट झाली आहे, त्यामुळे हे सगळं कोणी केलं आणि का केलं याचा शोध घ्या. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला सांगत असतात, हो सर, नक्की या सगळ्या गोष्टीचा शोध तर आम्ही घेऊच आणि आता तुम्ही तुमच्या मिसेसना घेऊन जाऊ शकता. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन हा सायलीला तिकडनं घेतो आणि बाहेर पडलेला असतो. पण आता अर्जुनने मनातल्या मनात ठाम निश्चय केलेला असतो की येत्या 2 दिवसाच्या आत हे सगळं कोणी केलं याचा छडा मी लावणारच आहे. त्यानंतर आता मीडिया ही अर्जुनला विचारायला लागते, मिस्टर अर्जुन सुभेदार, तुम्ही नक्की आतमध्ये काय केलं? पोलिसांना पैसे चालून तुम्ही प्रकरण मिटवलं का? की तुमची बायको खरोखर गुन्हेगार नाही आहे? तुम्ही तुमच्या बायकोला कशा पद्धतीने सोडवलं? म्हणजे यावेळेस तुम्ही न्यायाच्या बाजूने नाही, सत्याच्या बाजूने नाही, तर एक पती म्हणून आपल्या पत्नीची बाजू घेतलीत. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही तुमच्या बायकोला पाठीशी घालताय का? तुम्ही तिचा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करताय का? वगैरे विविध प्रश्न आता मीडिया अर्जुनला विचारायला लागते. अर्जुन म्हणतो, प्लीज शट अप. जर तुम्ही गप्प बसलात तरच मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन. आणि मग अर्जुन आता सांगायला सुरुवात करतो की मी माझ्या बायकोला पाठीशी वगैरे काही घालत नाही आहे. आणि मग तो सांगायला सुरुवात करतो की ती मुलगी कळंबोली भाजी मार्केटमध्ये बेशुद्ध पडली होती. कोणीच तिचं मदत करण्यासाठी पुढे येत नव्हतं, म्हणून त्यावेळेस माझी बायको एक उत्तम नागरिक म्हणून पुढे झाली. तिने त्या मुलीला उठवण्याचा प्रयत्न केला, पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, पण ती मुलगी शुद्धीवर येत नव्हती. ही गोष्ट तिच्या लक्षात आली. त्यावेळेस तिला कळलं की हिला ट्रीटमेंटची गरज आहे. तिने अजिबात वेळ वाया न घालवता, कोणत्याही पद्धतीचा विचार न करता रिक्षा थांबवली, त्या मुलीला रिक्षात घेतली, हॉस्पिटलला गेली, तिच्यावरती ट्रीटमेंट केली. ती शुद्धीवर आल्यावर तिच्या आईवडिलांना कॉल केला, त्यांना तिथं बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर माझी बायको तिकडनं तिच्या आईवडिलांना भेटून त्यांच्या मुलीला त्यांच्याकडे सोपवून निघाली. माझ्या बायकोने उलट जे काही केलंय ते योग्यच केलं. त्याबरोबर लगेचच आता त्या मुलीचे आईवडील सुद्धा तिथं उपस्थित असतात. मीडिया त्या मुलीच्या आईवडिलांना प्रश्न विचारते तर तिचे आईवडील सुद्धा सांगतात की हो सायलीताई होत्या म्हणूनच आज आमच्या मुलीचा जीव वाचला. जर आज त्या तिथं नसत्या तर कदाचित आम्हाला आमची मुलगी सापडली नसती, कारण आमच्या मुलीला फिट येण्याचा आजार आहे. तिला जर जास्त स्ट्रेस आला तर तिला लगेचच्या लगेच फिट येते आणि त्यामध्येच तिला पॅनिक अटॅकसुद्धा येतात. त्यामुळे खरं तर सायलीताईंचे आमच्यावर खूप उपकार झाले असं म्हणत ते सायलीचा उदो करतात. तर दुसरीकडे प्रियाचा, महिपतचा आणि साक्षीचा प्लॅन हा पूर्णपणे फ्लॉप ठरलेला असतो. त्याबरोबर आता पत्रकारांना सुद्धा सायलीने जे काम केलेलं असतं त्याचं कौतुक वाटतं आणि पत्रकारसुद्धा सायलीचं कौतुक करत म्हणत असतात की कोणत्याही पद्धतीचा विचार न करता एवढे मोठे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या पत्नीने एका सर्वसामान्य रस्त्यावरती पडलेल्या मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिची काळजी घेत एक नवा आदर्श लोकांसमोर, जनतेसमोर उभा केलेला आहे. या अशा नागरिकांना नक्कीच आपण कौतुकाची थाप दिली पाहिजे. इतक्या वेळापासून जे पत्रकार आता सायलीच्या विरोधात बोलत होते, आता बरोबर तेच पत्रकार सायलीच्या फेवरमध्ये बोलायला लागलेले असतात आणि आता सगळ्या चॅनलवरती सायलीचं कौतुक आणि उदो सुरू असतो. आणि हे सगळं प्रिया, महिपत आणि साक्षी बघतात आणि त्यांचा चांगलाच जळफळाट व्हायला लागतो. त्यांचा प्लॅन हा पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असते. तर आता दुसरीकडे अर्जुनने तर ठरवलंय की काहीही झालं तरी मी हे सगळं कोणी घडवून आणलंय त्याचा शोध तर लावणारच. मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं, अर्जुन या व्यक्तीचा शोध घेऊ शकेल का की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. त्याचबरोबर तुम्हाला सर्व व्हिडिओंचा अगदी उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तर आता इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घ्या. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.